जय श्री कृष्ण भगवान की जय. जय श्री हरी. जय श्री हरी. श्रीमद भगवद्गीता अध्याय 11. विश्वस्वरूप दर्शन योग. अर्जुन श्रीकृष्णास विचारतो, हे देवा, तुझ्या प्रेमामुळे जे आध्यात्मिक ज्ञानाचे महान तत्त्वज्ञानाचे शब्द तू मला सांगितले त्यामुळे माझा भ्रम पूर्णपणे नष्ट झाला आहे. मी तुझ्याकडून जगाच्या उत्पत्तीत आणि प्रलयासंबंधी आणि तुझ्या अमर ऐश्वर्याबद्दल बरेच सविस्तरपणे ऐकले आहे. हे देवा, तू जसा सांगतोस अगदी तसा तू आहेस, पण मला तुझे दैवी रूप पाहायचे आहे. जर तुला असे वाटते की ते मी पाहू शकेल, तर मग तुझे ते अविनाशी रूप दाखव. सर्वप्रथम ऐका, तो किती व कसा ऐश्वर्यवान आहे. दुसरी गोष्ट म्हणजे तो त्याच्या विभूतीतून कसा पाहता येतो. आता अर्जुनास त्याच्या प्रत्यक्ष रूपाचे दर्शन घ्यायचे आहे. देव म्हणाला, हे पहा, आता शेकडो आणि हजारो प्रकारची विविध रूपे जी वेगवेगळ्या रंगाची आणि रूपाची आहेत. माझ्या सर्व सृष्टी सजीव व निर्जीव समावलेली आहे, पण तू मला ह्या तुझ्या मानवी डोळ्याने पाहू शकत नाही. याकरिता मी तुला दैवी दृष्टी देत आहे. त्याच्या सहाय्याने तू माझ्या दैवी योग शक्तीचे रूप पाहू शकशील. देव अर्जुनाला त्याचे रूप पाहण्यासाठी विशेषतः खास दृष्टी देतो. आपल्या आकाशगंगेत 10 दशलक्ष सूर्य आहेत, पण मानवी डोळ्याने तू फक्त एकच सूर्य पाहू शकतोस. एक सूर्यसुद्धा आपण काही सेकंदापेक्षा अधिक काळ पाहू शकत नाही. त्याला पाहण्यासाठी आपल्याला डोळ्यांची गरज आहे. वेगळ्या डोळ्यांची गरज आहे. वेगळ्या दृष्टिकोनाची गरज आहे. त्याला समजून घेण्यासाठी आपल्याला वेगळ्या बुद्धीने विचार केला पाहिजे. आपल्या बुद्धीतले आणि तीव्र पण चुकीचे मत सर्व पूर्वग्रह सोडून त्याचा विचार केला पाहिजे. ज्याला जिंकण्यासाठी आपल्याला वेगवेगळ्या हृदयाची गरज आहे, अशा मनाचे जे त्याच्या दीर्घकाळापर्यंत मुरलेले आहे आणि त्याला फक्त तोच परमेश्वर हवा आहे. संजय म्हणाला, मग त्या योगाच्या सर्वोच्च गुरुने ताबडतोब त्याचे ऐश्वर्य पूर्ण दैवरूप प्रगट केले. त्या अतिश्रेष्ठ देवतेमध्ये एकाच ठिकाणी केंद्रित झालेले संपूर्ण विश्व, त्याच विविध विभागासही असलेले रूप अर्जुनाने पाहिले. अर्जुन आश्चर्यचकित झाला व त्याच्या अंगावर शहारी उभी राहिली होती. त्याने नम्रतापूर्वक आपले डोळे त्या दैवी रूपापुढे वाकविले आणि दोन्ही हात जोडून त्या परमेश्वरास म्हणाला, हे आपल्या आकाश गंगेची लांबी फार मोठी आहे. प्रकाश वर्षे 100,000 प्रकाश वर्षे आणि रुंदी 25,000 प्रकाश वर्षे इतकी आहे. अजून त्या विशेष दृष्टीमुळे परमेश्वराला अनंतामध्ये आणि अनंत तत्वाला त्याच्यामध्ये पाहतो. अवर्णनीय दृश्य, भीती, ऐश्वर्य आणि नवीन प्रकारचे ज्ञान हे आदरास निर्माण करते. जसे त्या विद्यार्थ्याला तुम्ही काही वर्षापूर्वी शिकविले असेल आणि आता जो एक प्रसिद्ध शास्त्रज्ञ झालेला असतो, त्याच्या मनात तुमच्याबद्दल जसा आदरभाव असतो तसे. अर्जुन म्हणाला, मी तुझ्या शरीरामध्ये सर्व देव आणि विविध प्रकारचे प्राणी जीव पाहत आहे. ब्रह्मा जो त्याच्या कमलपत्रावर विराजित आहे, शंकर आणि ऋषी आणि देवी सर्प. मी तुझे कितीतरी हात, पोट, तोंड, डोळे आणि अनंत प्रकारचे रूप, जे सर्व बाजूस पसरलेले रूप पाहत आहे. मला तुझे सुरुवात, मध्य अथवा अंत काही दिसत नाही, कारण की तू या सर्व विश्वाचा रूपातच प्रगट झाला आहे. तू सर्वश्रेष्ठ आहेस, अविनाशी आहेस, जाणण्यास योग्य आणि सर्व विश्वाचा शेवटचा आधार आहेस. त्याशिवाय तू त्या आनंद काळापासून चालत आलेला धर्माचे रक्षण करणारा आहेस. सहजा मी तुला सुरुवात, मध्य व शेवट नसलेला अनंत शक्तीसहित आणि अनेक अग्नीर अशा शास्त्राने धरीत असलेला चंद्र आणि सूर्य हे तुझे डोळे असलेला तुझ्या डोळ्यातून महाभयानक अग्नी निघत आहे. अग्नी हे सर्व विश्व तुझ्या तेजाने तापवित असलेला असा आहे पाहतो. पृथ्वी आणि यामध्ये सर्व अंतर आणि जागा ही सर्व बाजूने एक तूच भरून टाकली आहेस. हे तुझे दैवी व भीतीदायक रूप पाहून तिन्ही जगात एक मोठा धक्का बसतो आहे असे वाटते. देव म्हणतो,
श्रीकृष्ण भगवान म्हणतो की जो त्या अनंत काळापासून चालत आलेल्या धर्माचे रक्षण करतो. हिंदूचा यावर विश्वास आहे की तो त्याचा धर्म आहे. श्री कृष्ण भगवान की जय. जय श्री हरी, जय श्री हरी, जय श्री हरी, जय श्री हरी.